ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ची ओढ असते आणि दोघं एकत्र एका मंदिरात अचानक भेटतात आणि दोघांना कल्पना नसते की दोघं एकमेकाला अचानक भेटतील किंवा ते एकमेकाला बघतात आणि बोलतात. तो अर्जुन बोलतो की मला सायली तुझ्या डोळ्यावर डोळे घालायला लाज वाटते, कारण की तेव्हा सायली बोलतो तुमची काही चूक नाही आणि तुम्ही असं करा तर मी स्वतःला माफ करू शकत नाही. तेव्हा सायली प्रियाचं सांगते की प्रिया मला भेटली होती आणि ती बोलते तुझे डिवोर्स पेपर फाईल केले. तेव्हा अर्जुन बोलतो जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळी पेपर फाईन केले होते ना तेच ते डिवोर्सचे पेपर आहेत आणि ते डिवोर्सचे पेपर कोर्टात सबमिट केले. तेव्हा सायली बोलते ते डिवोर्सचे पेपर सबमिट केल्यानंतर आपल्याला कसं घटस्फोट मिळाला किती दिवस लागतील. तेव्हा अर्जुन बोलतो आपला जेव्हा त्याच्यावर सही असल्यामुळे आपला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यामुळे आपण आपला डिवोर्स व्हावा असं त्याच्यात सबमिट केलं आहे, त्यामुळे आपल्याला डिवोर्स मिळण्यास काही अडथळा नाही. तेव्हा सायली बोलते तुमचं लग्न व्हायच्या आधी मी कोर्टात जाऊन आपला रजिस्टर मॅरेज अपील करणार आहे. तेव्हा अर्जुन बोलतो ते काय आहे. तेव्हा सायली बोलते तुमच्यावर राहून मला मी सगळं शिकलेलं आहे. तेव्हा सायली बोलते तेव्हा तिने जेव्हा डिवोर्स पेपर फाईन केले ना त्यानंतर ती प्रिया लग्नात उभी राहील ना तेव्हा ती सांगेल की माझं आणि अर्जुनवर प्रेम आहे आणि त्यांचा डिवोर्स झालेला आहे आणि त्यामुळे ती लग्नाला उभी राहू शकते. पण मी जाऊन तिकडे सांगू शकते की आमचा लग्नाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आमचं रजिस्टर मॅरेज झालेलं आहे, पण तुम्ही काय बोलू नका तिकडे. तेव्हा अर्जुन बोलतो तर काय झालं तर. तेव्हा सायली बोलते हा तर तुमचा प्लॅन आहे, हा माझा प्लॅन आहे आणि ह्यामध्ये तुम्ही काहीच बोलायचं नाही. तेव्हा सायली बोलते तुमचे जेव्हा विधी चालू होतील त्याच्या अगोदर तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये या आणि मी तुम्हाला भेटेल आणि चैतन्य सर तुम्हाला सगळे प्लॅन सांगतो. तेव्हा सायली ते कुसुमला सांगते की आपल्याला खरेदी करायची काही मुंडावळ्या आणि तिथे आपण चेतनला पण बोलवलेलं आहे. तिथे चेतन येतो आणि तो कुसुमला सांगतो की आपण ह्या दोघांचं लग्न ठरवायचं. तेव्हा सायली चेतनला बोलते रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं आहे ना. तेव्हा चेतन बोलतो काळजी करू नका मी केलंय आणि चेतन सांगतो लवकरात लवकर जाऊन रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सही करायची. ही विधी सुरू व्हायच्या आधी लग्नाची विधी सुरू व्हायच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट मिळाली पाहिजे. ते तिघांचं रजिस्ट्रेशन करायचं ठरतं. दुसऱ्या दिवशी ते सुभेदार कुटुंबात लग्नाचे विधीचे कार्यक्रम सुरुवात होते आणि तिथे पूर्णाजीची लगबग चालू असते आणि पूर्णाजी बोलते तिथे अर्जुन कुठे दिसत नाही. तेव्हा कल्पना सांगते की मला चेतन बोलला होता की त्याचं कोर्टामध्ये काहीतरी महत्वाचं काम चालू आहे आणि कोर्टात काम चालू असल्यामुळे त्याची आता सध्या इथे काय गरज नाही आहे, आपण आता इथे विधीला सुरुवात करूया. तेव्हा हिचे पूर्णाई बोलते मग तन्वी कुठे, तन्वीला तरी असायला हवे. इकडे सायली नटून थटून रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये निघायला चाललेली असते. सायली देवासमोर बोलते की मी आता माझं लग्न माझ्या स्वतःसाठी करायला चालले आणि ते पहिलं होतं ते लग्न माझ्या वडिलांच्या हेतूसाठी केलेलं होतं, पण आता मला सुभेदार कुटुंबाला मला काही दोष द्यायचा नाही, पण मला त्यांना प्रियापासून वाचवायचं आहे, त्यासाठी मी सगळं हे करते. कुसुम बोलते आता सगळं नीट होईल ना. तेव्हा सायली बोलते मी पण आता थेटपणे उभी राहिली आहे, सगळं व्यवस्थित होईल. इकडे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन केले असतं आणि तिथे चेतनने सायली आणि अर्जुनला बोलवलेलं असतं. चेतन दोघांचा साक्षीदार म्हणून आलेला असतो, पण एक साक्षीदार हवा असतो. तेव्हा चेतन सांगतो मी मुलाचा साक्षीदार आहे. तेव्हा मुलीचा साक्षीदार येत आहे आणि ते सायलीने खूप मोठी बाजी मारली असते आणि रजिस्टर मॅरेज कंप्लीट झालेला असतो. तेव्हा तिथे कुसुम येते आणि बोलते की माझ्यामुळे तुम्हाला काय हे झालं नाही ना, काय त्रास झाला नाही ना. तेव्हा अर्जुन बोलतो काही तुमच्यामुळे त्रास झाला नाही, उलट तुम्ही आम्हाला सपोर्ट केला. तेव्हा अर्जुन बोलतो कोर्टाचे पेपर्स लवकर मिळत नाही, त्यासाठी आम्ही आधीच सगळं केलं आहे आणि आता मी तिकडे जाऊन लग्नाला उभं राहीन आणि सायली हे सगळे पेपर घेऊन येईल आणि बोलेल रजिस्ट्रेशन मॅरेज झालेलं आहे. तो हे कुसुम सगळं ऐकते आणि ती नंतर रजिस्ट्रेशन पेपरवर साईन करते आणि दोघांचं रजिस्ट्रेशन मॅरेज पूर्ण होतं. तर लग्न झालेलं असतं पण डॉक्युमेंट मिळाले नसतात आणि तेव्हा इकडे सुभेदार कुटुंबामध्ये सगळ्यांना चिंता वाटते की अर्जुननी मागे जसं केलं तसं परत काय करणार आहे काय आणि काय त्याच्या मनात आहे आणि सगळ्यांना टेन्शन आलं असतं आणि सगळे टेन्शनमध्ये त्याची वाट पाहत असतात. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि बोलतो आता लग्नाच्या विधी मी सगळ्या करणार आहे आणि मी त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही, मी वचन दिलं आहे ना, माझं वचन पूर्ण करणार आहे. जशा विधी होतील पण त्यात सायली आपले रजिस्ट्रेशन मॅरेजचे पेपर घेऊन येईल आणि आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलेलं आहे आणि ते आमचं रजिस्ट्रेशन मॅरेज पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळे पुरावे दाखवत सायली आता तिकडे येऊन आता पुढे काय होणार आहे पुढे पाहणे पण रंजकच होणार आहे.